साईमाई सकाळ दिवस 14 सुरुवात केली. आता आम्ही घाटनदेवी मंदिराच्या इथून निघालोय. आता आपला हॉल कुठे आहे? रात्रीचा कवडदऱ्याचा रात्रीचा हॉल आहे आमचा. आज किती किलोमीटर चालायचं आपल्याला? आज कमी आता इथून पुढे सगळी कारण का पहिला आपण 3 दिवसच जास्त चालतो. पहिले 3 दिवस आपला जास्त लांब असतो. आता इथून पुढे आपल्याला कमी होतो. त्यामुळे काही टेन्शन आणि गाव सुरू झालं असतं. त्यामुळे आपल्याला पहिले 3 दिवस काहीच संधी नव्हती. गरमी अक्षरशः वेळा झाली. आता काही प्रॉब्लेम नाही. चला मग करूया सुरुवात. फुल सकाळ सकाळी थंडी खूप वाढली. पण आज थंडी आता लागणार. इथून पुढे थंडी भेटणार आपल्याला. आता आपल्याला शिर्डीपर्यंत थंडी. सिन्नरचा घाट आपला उद्या आहे ना? उद्या शिन्नरचा घाट. नको करणारा घाट. कसारा घाट चढायला काय वाटत नाही. वाटत नाही शिर्डीला कसारा घाटाचं काय वाटत नाही. पण तो शिन्नरचा असा स्लोप नाही पण चढाचा घाट आहे. त्यामुळे थोडा त्रास होतो. बाकी काही नाही. काल आपला भाऊ आलेला आहे. तर आज त्याने सकाळी पालखी घेतलेली आहे. तात्याला पण गेले 3 किलोमीटर घेतले. वैभव तू का नाही आला ह्या वर्षी मित्रा? सुट्टी नव्हती रे मित्रा. ठीक आहे पण पुढच्या वर्षी आपण नक्की प्रयत्न करू. पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करू. कारण का काल आपला भाऊ रात्री आलेला. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघू शकता. काल रात्रीच आलेला. आता भावाला सुट्टी नाही मुळे त्यामुळे आपल्या पालखीचा रविवार आला. पालखीचा लाभ आपल्याला कमी लाभलेला आहे. मित्रा जर बाबांचा बोलावा आला तर आपण नक्कीच जाऊ. हो नक्की. टेन्शन घेऊ. पण आपल्या कामावर आपलं लक्ष दिलं पाहिजे. काम पण महत्वाचं आहे. काम महत्वाचंच आहे. कामाशिवाय आता सध्या पर्याय नाहीये. पर्याय नाही. घरी बसून काय कोणाची पोटं भरणार नाहीत. त्यामुळे घरातला एक माणूस पाठवलाय मी. माझा भाऊ आहे. पुजारी आहे तो. पुजारी आमचा तो दररोज सकाळची उठून पालखीची पूजा करतो. आरती घेतो. फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही येतो मध्ये मध्ये. ठीक आहे चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे भाई. असेच जर साथ दिली तर नक्कीच बरं वाटेल. हो नेहमीच साथ आहे आमची तुम्हाला. आणि आम्ही येत राहू मध्ये मध्ये. आता कुठं शिर्डीला येणार आहे का लास्टच्या दिवशी? आता सेकंड लास्ट दिवशी आम्ही परत दिसू तुम्हाला. सेकंड लास्ट दिवशी येणार आहे की तारखेला? ठीक आहे. आता पाड्याचा विषय चालू आहे. आमच्या जरा जिथं आम्ही राहतो जरा तिकडचा जरा इश्यू चालू आहे. कारण डेव्हलपमेंटला जाणार आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती जरा विकट आहे पाड्याची. बस बाकी काय. सकाळचे वाजले 6:30. आपला भाऊ काय बोलतो? मस्त सकाळ पालखी. पण मला एक समजत नाही. तुम्ही एवढं लवकर आंघोळ करता मग पालखी घेत का नाही? जोपर्यंत दुपारची पालखीच घेतली नाही आता घे ना. ते दाखवायला घेतले. तुला माहिती आहे व्हिडिओ काढतोय ना मी. तर तुला माहिती आहे. दाखवायला काय नसतं. नाही हे दोघं पण आता ह्यांना समजलं. घाटत नव्हता का? काल होतो घाट. भाई मग तेव्हा बघायला पाहिजे होतं पालखी कशी काय पळवली ती. ते बघितलं. पण आता तुम्हाला माहिती आहे ना. असं काय नाही बाबा. पालखी माझं म्हणणं भाई एवढंच आहे. आता तुम्ही एवढ्या लवकर आंघोळ करता ना तर भाई तुम्ही दुपारच्या मुक्कामापर्यंत पालखी घेतली पाहिजे. दुपारच्या मुक्कामापर्यंत. हा कारण का पोरांच्या आंघोळ होत नाही. तुम्हाला माहिती आहे पोरं एवढं सकाळ सकाळी आंघोळ करू शकत नाही. हा बघा किती ऍक्टिव्ह पोरग आहे. हा चला. त्या दिवशी याचा उपवास होता आणि ह्याला चक्कर आलेली. त्याला सोबत नितेश आबी त्यासाठी सफरचंद आणायला मार्केट मध्ये गेलेला. माहितीये का? कोण दाखव लवकर. माहितीये आबी दिसत. आबी सकाळ त्याला चक्कर येत होती म्हणून त्याला मार्केट मध्ये सफरचंद आणायला गेलेला. आणले मग तुंदरुस्त झाला. कसं चालू होता डोळे बंद करून? लवकर बोलवतो शिर्डीचा राजा. पायी निघालो मी निरोप पोचलाय माझा. चल लवकर. सकाळचं वातावरण बघा किती मस्त दिसतंय. सूर्य उगवलाय. भावा एक सूर्यावरून शायरी होऊन जाऊ दे ना. सूर्यावरून हा. कोळ्यांच्या होडीला पाहून जशी समुद्राला येते भरती. कोळ्यांच्या होडीला पाहून
जशी समुद्राला येते भरती तसंच साईंचा नमस्कार करायला सूर्य आले डोंगरातून वरती. बोलो ओम साईराम. आज आपल्या तात्याचा वाढदिवस आहे तर तात्यासाठी एक गाणं होऊन जाऊ दे. बार बार दिने आए, बार बार दिने आए, सुन जियो हजारों साल ए मेरी ये आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू तात्या, हॅपी बर्थडे टू यू तात्या, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आपला बर्थडे बॉय याच्याकडनं सगळ्यांना स्वीट देण्यात येणार आहे. बोला ओम साईराम. रसगुल्ले भेटणार, रसगुल्ले. तू बोलशील ते काय बोलतो काय दादा? काजू कतरी उमेदा बोलला काजू कतरी. चा नाश्ता मिसळ पाव. भाई आपले मिसळ पाव खात आहेत. कधीपासून वाट बघत होतो, पोरं पळत आलं याच्यासाठी. मस्त दिसते, मस्त तरी बिरी मारून. हा हा. त्या किती पाव खाल्ले भाई? धावा पाव संपला. अरे भाई पाव कमी खा, पुढे चालायचं आपल्याला. हा पाव खाल्ले आता फक्त मिसळ खायची. यांनी 12 खाल्ले बोलतो. 12 खाल्ले आता दुसरा पाव चालला. खायला थांब ना आता. आता पिकअप तुझा किती पावचा स्टॅमिना आहे? 20 बोलतोय. 20 बोललाय. चल हे लादी आण पावची. 20 बोलला ना आताच वाटी घेतून घ्या. मी तर बोलतो खेळा किती खाल्ले खरं सांग. 2 किती खाणार आहे? 30. मान बघ ना कशी हालत. आपल्या भावाचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतो पालखी समोर. त्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. लवकर लवकर साईराम. गॉगल घाल ना. काय तुटत नाही. काय रे बघ दगडे तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केलं का तू? केक भर, केक भर. 20 केलं का काकाला? तू केक आणला काकाचा? काकाचा केक तू आणला? हा बोलते 20 कर काकाला. केलं तुम्ही? आम्ही सेवेकरी आमचे बघा पाणी वाटायला आलेत. भाई सेवा करायला आलेत आमची सेवेकरी. फुल पाणी वाटतायत. चला असेच असेच पुण्य लागतील तुम्हाला. लय पुण्य चांगले लागतील. या या पुढे या. आता आम्ही पिंपळगावला पोचणार. ऊन तर भरपूर लागतंय पण आता दुपारचा हॉल्ट आमचा पिंपळगावला असणार आहे. आता आम्ही दुपारच्या हॉलला पोचलेलो आहे. ऊन खूप होता त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही आणि मोबाईल खूप गरम व्हायचा. तर आपले भाऊ लोक आत्ताशी पोचलेत. आम्हाला येऊन 2 तास झाले तरी ते लोक बाटीच होते. आत्ता आलेत. अरे इकडे आणते इकडे अजून थांब. बाकी बाकी आता इथं मांडीला डोक्याला डोक्याला डोक्याला. नजर नको लागायला. तुझ्याकडे आहे का? तो आहे नाही खाणार ते खाऊन घ्या रे. चला निघायचं का साईराम? निघायचं का? आदेश बोल ना वेळे. आदेश महादेव. तो तुला उभा राहिला. बाबा के पास जादू आहे. कशी वाटली मग तयारी? भिडे केली आम्ही. मित्र चालले आपले. आपले भाऊ लोक काल आलेले आता आज चाललेत. तर आता बघा आजच्या दिवशी जमलं तर या आम्हाला भेटायला शिर्डीला. पाड्यात मिरवणुकीला. ठीक आहे वाद. चला भावा सांभाळून जावा. पोचल्यावर फोन करा आणि जमलंच तर या मग आजच्या दिवशी. झोप आले. चले काढे.
जावा सांभाळून पप्या, या सांभाळून. लाच्या दिवशी जमलं तर या मग शिर्डीला. सतीश अरे तू तर आताच आलेला, काल आला बोलतो येणार होता आणि आता आला आणि लगेच चाललाय जेवून. तू जेवायला आलेला का फक्त? आमचा भंडारा खायला आलेला का? ए चला रे निघा. चला साईराम. मैतर आम्ही निघालो शिर्डीला पायी पायी. रोहित भिडे. तर आता आम्ही दुपारच्या हॉलमधून आता जेवून फ्रेश आंघोळ वगैरे करून आता निघालेलो आहे. आता आमचा रात्रीचा मुक्काम कुठे मित्र? धामणीला आहे. तर आता SMBTच्या तिथं ना रात्रीचा मुक्काम. रात्रीचा SMBTला आहे. तर आता निघालो आम्ही आता. हा आपल्या मित्राला जरा प्रॉब्लेम झालाय, जरा चालायला जमत नाही. तर आधार आम्ही त्याला काठीचा आधार दिलेला आहे. बघा त्याची अवस्था बघा. साई बाबा की जय. साई बाबा की जय. ते डोळ्यातून आसू बघा. हसतोय का रडतोय काय कळतच नाही मला तर. भिडे काहीतरी बोल, भिडे तू काहीतरी बोलत. भिडे बोल काहीतरी. बघा बदक ससा रे ससा तुझा का पुस कसा तुझे कास माझी पैस लावेली. आता आमचा नाश्ता वगैरे चहा पिऊन झालेली आहे. तर आता मी डायरेक्ट रात्रीच्या हॉलला जाणार आहे. मित्रांनो आतून चला हळूहळू चला, आरामात. काळोख झालेला आहे भरपूर.
काय आलं काय प्रॉब्लेम काय साईराम तुमचा? माझ्या पंचायती जागा तुमची ही जागा होती का? तुमची ही जागा होती का? मग हे बघा हा पोरगा काय म्हणतो, आता मुक्कामाला पोचलोय आम्ही धामणीला. रात्रीचं आता जेवण चालू आहे. बघा जेवणाची तयारी. आपल्या भावाला ताप भरलाय, त्याची तब्येत जरा ठीक नाही. त्याला जेवण आणून दिलंय. हे आमचे सेवेकरी, तेव्हा ताप भरलाय त्यामुळे याची सेवा करतात. आजचा मेन्यू आहे वाटाणाची भाजी, ठेचा, भाकरी, चपाती, गुलाबजामुन, राईस, डाळ, नळी. आपला भाऊ पहिल्यांदा आज मुक्कामाला लवकर आलाय आणि पहिल्यांदा जेवतोय. 3 दिवस जेवला नव्हता आपला भाऊ. दुपारचा जेवत नाही, पाटे राहतो म्हणून. आज पहिल्यांदा लवकर आलाय. तात्या लय पाय दुखत आहेत का आज? दुखतंय आता काय, कोणाला काय सांगायचं. बघा चार्जिंगची व्यवस्था चालू आहे आता. आता सगळे झोपायची तयारी चालू आहे. सगळेजण झोपलेत, आता आराम करतायत. तर आता आपण पण आराम करूया. म्हणे आता बरं वाटतं का? पाय वगैरे दुखतायत का भाऊ? पाय दुखतायत का? हो खूप दुखत तुझे तर लय दुखत असतील ना? मी कंटिन्यू चालतोय. निल्या पाय दुखतात की नाही तुझे? नाही दुखत. चला मग आता झोपूया आता. ओम साईराम, साईमाई रात्र.